गोडेगाव पोलिसांनी गंभीर दुखापत करून खून व खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस 12 तासांच्या आत आरोपीस केले जेरबंद। गोडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे कोलदरे तालुका आंबेगाव येथे दिनांक 7/8/2026 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास कौटुंबिक व किरकोळ वादातून एका तरुणानं एका महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी त्या महिलेला वाचवण्यासाठी गेलेल्या तिच्या पती व मुलाला देखील गंभीर दुखापत केल्याची माहिती प्राप्त झाली होती। दरम्यान जखमी सुमन शिवाजी काळे वय वर्ष 59, शिवाजी बबन काळे वय वर्ष 62, तेजस शिवाजी काळे वय वर्ष 35, पांडुरंग विठ्ठल काळे वय वर्ष 58, सर्व राहणार कोलदरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांना स्थानिक नागरिक व घोडेगाव पोलिसांनी उपचाराकरिता घोडेगाव मनसर पुणे असे तात्काळ पाठवले होते। सदर घटनेबाबत शिवाजी बबन काळे यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे घोडेगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 182/2026 भादवी न्याय संहिता 2023 चे कलम 109(1), 118(1), 115(2), 352, 351(2)(3) प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे। गोडेगाव पोलीस ठाण्याच्या पथकानं आरोपी नामे गौरव उर्फ मोहित नितीन काळे वय वर्ष 22, राहणार कोलदरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे याचा शोध घेऊन त्याला तात्काळ ताब्यात घेतले होते। सदर गुन्ह्यातील आरोपी यानं फिर्यादी व इतर जखमी यांना लोखंडी चौकोनी पाईपनं प्राणघातक हल्ला केला असून फिर्यादी यांची पत्नी सुमन काळे यांना उचलून जमिनीवर वारंवार आपटून व लोखंडी चौकोनी पाईपनं मारहाण केल्यामुळे त्यांच्या डोक्याला व शरीराला ठिकठिकाणी गंभीर दुखापत झाली होती। फिर्यादी यांची पत्नी नामे सुमन काळे त्यांना उपचारासाठी आदित्य बिर्ला हॉस्पिटल पुणे येथे दाखल करण्यात आले होते। त्यांचा मृत्यू झाला असल्यामुळे सदर गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1) खून प्रमाणे कलम वाढ करण्यात आले आहे। आरोपी अटक माहिती। सदर गुन्ह्यातील आरोपी गौरव उर्फ मोहित नितीन काळे याला घोडेगाव पोलिसांनी तात्काळ कारवाई करून अटक केली होती। नमूद आरोपी याच्याकडे प्राथमिक तपासानंतर मान्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्याला येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे जमा करण्यात आला आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री संदीप सिंह गिल, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री शुभम कुमार, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी खेड श्री अमोल मांडवे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली घोडेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी केले असून अधिक तपास प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर भगवान पवार हे करत आहेत। नमस्कार, मी API सागर पवार, घोडेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, घोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 7/8/2026 रोजी मौजे कोलदरी या गावामध्ये भांडण्याचा प्रकार घडलेला होता। किरकोळ वादातून हा एक गंभीर घटना त्या ठिकाणी घडली। जे जखमी होते, जखमींना स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ उपचाराकरता पुणे मनसर या ठिकाणी ऍडमिट केलेलं होतं। दरम्यान ह्या घटनेमध्ये जे जखमी शिवाजी काळे होते त्यांनी याबाबत फिर्याद दिली। त्याप्रमाणे आपण दिनांक 7/8/2026 रोजी खुनाचा प्रयत्न याबाबत गुन्हा दाखल केलेला होता। घटना घडल्यानंतर आपण तात्काळ आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलेलं होतं। आरोपीला ताब्यात घेऊन आपण या गुन्ह्यामध्ये अटक केली आणि अटक केल्यानंतर मान्य न्यायालयाकडे हजर केले असता न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आरोपीला आपण येरवडा कारागृह येथे जमा केलेला आहे। ह्यामध्ये असं झालेलं आहे की आरोपीनं त्या फिर्यादी यांच्या घरासमोर काहीतरी ठेवलं असं दुसऱ्या एक त्रयस्थ व्यक्तीने त्या फिर्यादी यांना सांगितलं आणि त्यामध्ये या ज्या घटनेमध्ये मयत महिला आहेत सुमन काळे यांना ती समजलं। मग त्या विचारायला गेल्या आणि ते काय ठेवलं होतंस किंवा काय याबाबत विचारणा करायला गेलेलं असतं। तिथे वाद झाला आणि त्यामध्ये त्या आरोपीने त्यांना त्या ठिकाणी जे फरशी आणि जमीन होती त्यावरती आपटून तसंच लोखंडी एक रॉड होता त्यानं मारहाण केलेली आहे। आणि हे मारहाण करत असताना जे आरडाओरड झाला त्यावेळी ते तिथील नागरिक तसेच हे जे मयत महिला आहेत सुमन काळे यांचा मुलगा आणि पती हे देखील तिथे गेले, त्यांना सुद्धा त्यांनी मारहाण केलेली होती। यामध्ये जे महिला ज्या मृत पावलेल्या आहेत त्यांचं काल पहाटे साधारण 2 वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। त्याबाबत आपण जी काही कागदपत्र आणि पुरावा मिळाला त्याप्रमाणे आपण त्यामध्ये खून याप्रमाणे BNS 103 प्रमाणे कलमवाढ केलेली आहे। त्यामध्ये याबाबत साक्षीदार वगैरे यांच्याकडे सखोल तपास करून जास्तीत जास्त सबळ पुरावा उपलब्ध करून
आणि घटनेचं मूळ कारण, यामागची काही पार्श्वभूमी आहे का, याबाबतचा सखोल तपास केला जाईल आणि त्याप्रमाणे दोषारोपपत्र मान्य सादर होईल. या अगोदर या आरोपीवर काही गुन्हे वगैरे दाखल होते? या अगोदर या आरोपीवरती सध्या तरी आपल्याकडे अभिलेख पडताळ असतं, काही कुठला गुन्हा, गंभीर गुन्हा किंवा कुठला गुन्हा दाखल असलेल्याची माहिती प्राप्त नाही. परंतु एकंदरीत त्याबाबत सखोल लोकांनी काही यापूर्वी मागच्या कालावधीत काही तक्रारी अर्ज दिले होते का किंवा आणि काही कुठली तक्रार दिलेली होती का, याची पडताळणी करून निश्चितच या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये त्याचा समावेश केला जाईल. आणि यामध्ये अजून कोणी आरोपी असेल त्यांना सुद्धा त्याप्रमाणे आपण अटक केली जाईल आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल. तो काय, जो आरोपी आहे तो काय आजारी वगैरे आहे? याबाबत तसे अजून आपल्याकडे कुठलीही अधिकृत कागदपत्र किंवा काही उपलब्ध झालेली नाही. ती ज्यावेळी आपल्याकडे उपलब्ध होतील त्यानंतर आपण काय असेल ते तपासामध्ये त्याची पडताळणी केली जाईल. पण तुर्तास आपल्याकडे जी माहिती उपलब्ध होती त्या आधारे आणि जे कायदेशीर प्राथमिक तपासामध्ये ज्या गोष्टी होत्या त्या नमूद करून आपण कोर्टापुढे हजर केले होते. कोर्टाच्या आदेशाप्रमाणेच आपण त्यांना येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे जमा केलेलं आहे. जर आवश्यकता वाटल्यास पुन्हा त्याची पुन्हा कस्टडी घेतली जाईल आणि पुन्हा अधिक तपास केला जाईल.